सध्या आपण आहोत डॉक्टर VT पाटील स्मृतिभवन राजारामपुरी कमला कॉलेज परिसर या ठिकाणी काल बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया मोठ्या चुरशीने आणि ईर्षेने या ठिकाणी पार पडली होती आणि आज त्या मतमोजणी प्रक्रियेचा निकाल या ठिकाणी आहे। या ठिकाणी बघायला गेलं तर 3, 4, 9, 15 आणि 20 या प्रभागांची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। सकाळी 8:30 वाजता पोस्टल मतदानाची मतमोजणी चालू होईल आणि त्यानंतर 9:30 वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि कोल्हापूरमध्ये काल 66% इतकं मतदान नोंदवण्यात आलं होतं। काल बघायला गेलं तर सर्वच ठिकाणी मोठ्या चुरशीनं हे मतदान झालं होतं। काही ठिकाणी मतदारांना आणण्यासाठी वाहनांचा उपयोग केला गेला। अपंग व्यक्तींना, आजारी व्यक्तींना सुद्धा घरातून आणून मतदान करण्यात आलं होतं। कोल्हापूरचं मतदान हे काल चांगल्या पद्धतीने झालं आणि आज त्याचा निकाल या ठिकाणी लागतोय। कोल्हापूर शहरामध्ये 4 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। त्यापैकी हे डॉक्टर VT पाटील स्मृतिभवन राजारामपुरी या परिसरामध्ये बघायला गेलं तर 3, 4, 9, 15 आणि 20 या प्रभागांची मतमोजणी होणार आहे। कार्यकर्ते जमा सुरुवात झालेली आहे आणि उत्साह देखील तितकाच मोठा आहे। काल बघायला गेलं तर काही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला होता, रॅली देखील काढली होती। आज पाहूयात की त्यांच्यावर गुलाल नक्की पडतोय काय। मतमोजणी केंद्रावर आता उत्साह जो आहे तो वाढलेला आहे। आमचे प्रतिनिधी समीर मकानदार हे आता रमणमळा मतमोजणी केंद्राबाहेर आहेत, शासकीय धान्य गोदाम इथं नेमकी तिथली काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊयात। दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। संपूर्ण कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल आज होणार आहे। मतदान प्रक्रिया या शासकीय धान्य गोदाम रमणमळा कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहे। या मतदान मोजणी केंद्रावर जवळजवळ 9 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। आपण बघताय कशा प्रकारे माझ्या मागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या आत कोणतेही गॅझेट किंवा मोबाईल घेऊन जाण्यास प्रत्येकाला विरोध करत आहेत। आपण बघताय पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। थोड्याच वेळात या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल। काल आपण जर बघितलं तर लोकशाहीला साजेसं असं कोल्हापूरकरांचं दर्शन आपल्याला बघायला मिळालं। संपूर्ण शहरात अत्यंत शांतताप्रिय मार्गाने मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळते। आज मतदानाचा दिवस आहे। आपण बघताय थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नेमका जनता कौल कोणाला देणार, महापालिकेवर सत्ता कोणाची येणार, महापौर कोणाचा होणार आणि गुलाल कोणाला लागणार। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।